आदर्श मित्र मंडळ कोल्हापूर पेठ चौक यांच्या वतीनं गणपती उत्सव साजरा करण्यात येतोय। आज शंकर आय हॉस्पिटल यांच्या वतीनं मोफत नेत्र तपासणी करण्यात आली। ज्यांना मोतीबिंदू आणि डोळ्यांच्या विकाराच्या शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत अशांना मोफत शस्त्रक्रिया करून नेणे आणण्याची सर्व सोय केली जाणार आहे। तसेच एमजीएम हॉस्पिटल पनवेल कामोठे यांच्या वतीनं हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, तर आरोग्य तपासणी करून मोफत औषधेही देण्यात आली। यावेळी विविध मान्यवरांनी उपस्थित राहून दर्शन घेतलं। हवप संजय महाराज बारसकर व त्यांच्या सहकाऱ्यांचं सुश्राव्य भजनही झालं। बुधवारी दुपारी महाप्रसाद ठेवण्यात आला आहे, त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन मंडळाच्या वतीनं करण्यात आलंय। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संघर्ष योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ 29 ऑगस्ट रोजी संबंध महाराष्ट्रभरातून आलेल्या विविध जिल्ह्यातील मराठा बांधवांचं खांदा कॉलनीतील सकल मराठा समाज मंडळामार्फत पुष्पगुच्छ आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं। यानंतर या सर्व आंदोलक बांधवांच्या राहण्याची व्यवस्था खांदा कॉलनीतील आगरी शिक्षण संस्थेत करण्यात आली होती। सकाळचा नाश्ता पाणी, रात्रीचं जेवण तसेच आंदोलनस्थळी जाण्यासाठीची वाहन व्यवस्था याची संपूर्ण जबाबदारी सकल मराठा समाज मंडळ खांदा कॉलनीने स्वीकारली होती। विशेष म्हणजे खांदा कॉलनीतील प्रत्येक घरातून समाज बांधवांनी प्रेमानं दिलेली शिदोरी आंदोलकांनी रात्रीच्या जेवणात पुरवली गेली। पोलादपूर तालुक्यातील रानवडी गावच्या पाटीलवाडीत बहुतांश कुटुंब ही मुंबई पुण्यासह इतर जिल्ह्यांमध्ये नोकरी आणि व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहेत। मात्र ही सर्व कुटुंब गणेशोत्सवानिमित्त आपल्या मूळ गावी येऊन सार्वजनिक गणेशाची व गौरावीची प्रतिष्ठापना करतात। मागील 3 पिढ्यांपासून सुरू असलेली एक वाडी एक गणपती, एक वाडी एक गौराई ही प्रथा सर्वांना भुरळ घालते आहे। पाटीलवाडीच्या श्री उतेश्वर मंदिरामध्ये गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते। गणेशोत्सवा काळात भजन कीर्तनासह फुगडी, संगीत खुर्ची, मंगळागौर, होम मिनिस्टर यांसारखे पारंपरिक खेळ देखील एकत्रित खेळले जातात। यामध्ये विशेष बाब म्हणजे गणेशोत्सव सणात कोणाच्याही घरी जेवण केलं जात नाही। दररोज सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत दानशूर व्यक्तींमार्फत पंगत ठेवली जाते। आपल्याला कर्मयोगी व्हायचे असल्यास सतत शिकत राहणे आवश्यक आहे। कामातील सातत्य आणि पाठपुरावा हेच याचं रहस्य आहे। शासकीय कामकाजातील नोटिंग, टिप्पणी, फायलिंग यांसारख्या मूलभूत बाबी प्रत्येक कर्मचाऱ्याने आत्मसात करणे गरजेचं असल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केलं। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या 150 दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात सेवाविषयक बाबींच्या पूर्तता मेळाव्याचे आयोजन जिल्हा नियोजन भवन येथे करण्यात आलं होते। यावेळी ते बोलत होते। भेंडकळ तालुका उरण जिल्हा रायगड येथील ॲडव्होकेट प्रियंका धनंजय पाटील हिने अमेरिका येथील न्यू जर्सी येथे राहून आपली भारतीय संस्कृतीची जोपासना करून पर्यावरणपूरक पुणेरी वाड्याची आरास केली आहे। पुणेरी वाड्याचे नाव चारमोली वाडा असे देण्यात आले असून हे नाव 4 जिवलक मित्र परिवारापासून प्रेरित होऊन देण्यात आलं आहे। पुणेरी वाड्याच्या सजावटीला जवळजवळ 2 महिने लागले असून 4 मित्र व त्यांचे परिवार यांच्या श्रमाचे हे फळ आहे। ही सजावट महाराष्ट्र राज्यातील रीती व परंपरा दर्शवणारी असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात घेऊन जाणारी आहे। माणगाव तालुक्यातील इंदापूर जवळील विघवली गावातील ग्रामस्थ अनंत गोविंद साठे यांच्या घरामागील परिसरात त्यांचे चिरंजीव निशांत साठे यांना रात्री 1च्या सुमारास मोठा अजगर आढळून आला। त्यांनी ताबडतोब निळकंठ साठे, सरपंच वैष्णव साठे आणि गावातील इतर जाणकार मंडळी यांना बोलवलं। निळकंठ आणि वैष्णव यांनी ताबडतोब वंदन सापळे गुरुजी यांचे जावई सर्पमित्र अविनाश वाघे यांच्या अथक प्रयत्नाने अजगराला पकडण्यात यश आलं। अविनाश यांनी त्यांचे सर्पमित्र प्रशांत सुतार यांच्या मदतीनं जंगल अधिकाऱ्यांच्या परवानगीनं ताबडतोब मोठ्या जंगलात सोडून अजगराचं प्राण वाचवलं। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।